नमस्कार, आपण पाहत आहात एक्सक्लुझिव्ह न्यूज 24. मी न्यूज ब्युरो चीफ बालाजी जगतकर. बीड येथून थेट लाईव्ह. बीड शहरात रस्त्यांची दुरवस्था आणि बेकायदेशीर अतिक्रमणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. धानोरा रोड ते राजूनगर, अंकुशनगर आणि लोकाशानगर मार्गे जुना चराटा रस्त्यापर्यंतचा मुख्य रस्ता अत्यंत खराब झाला असून नागरिकांना दररोज जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती कधी होणार असा संतप्त सवाल स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे. दरम्यान पालवन, अंकुशनगर, कालिकानगर, लोकाशानगर मार्गे तळेगावकडे जाणाऱ्या कॅनॉल रोड परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आणि बेकायदेशीर प्लॉट विक्री सुरू असल्याची गंभीर तक्रार आम आदमी पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे. पाटबंधारे विभागाच्या तसेच ओपन स्पेसमधून राखीव असलेल्या सरकारी जमिनीवर भूमाफियांनी बेकायदेशीर कब्जा करून सर्वसामान्य नागरिकांची दिशाभूल करत प्लॉट विक्री सुरू केल्याचा आरोप करण्यात आला आहे. काही ठिकाणी नियमबाह्य रस्ते काढून शासनाच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचेही समोर आले आहे. याशिवाय पाडवण आणि बीड शिवरस्त्यावरही अशाच प्रकारचे बेकायदेशीर व्यवहार सुरू असल्याचा आरोप करण्यात येत असून संबंधित अधिकाऱ्यांच्या संयमताचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी तात्काळ कारवाई करत अतिक्रमणे हटवावीत, बेकायदेशीर व्यवहार रद्द करावेत आणि दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत. तसेच धानोरा रोड ते लोकाशानगरपर्यंतच्या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष माजी सैनिक अशोक येडे यांनी नगरपरिषद प्रशासनाकडे केली आहे. अन्यथा नगरपरिषद कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे. जय हिंद. आज माननीय मुख्य अधिकारी यांना आम आदमी पार्टीच्या प्रतिनिधी मंडळानं भेट घेतली. बीड शहरातील ओपन स्पेस असतील, बीड शहरातील कॅनॉल असतील, बीड शहरातील शिवरस्ते असतील, बीड शहराच्या हद्दीमध्ये येणारे पांदण रस्ते असतील, हे रस्ते सर्व भूमाफिया आणि जमीन मालक मिळून घोटाळा करून हे रस्ते विकून खात आहेत आणि सामान्य नागरिक यासाठी सरकारी कागदांमध्ये चक्र मारत आहेत. आणि हे विकून गेल्याच्या नंतर हे या नगरपालिकेचे जे अधिकारी आहेत याला परमिशन देत आहेत. या कशाच्या आधारे देते याची चौकशी झाली पाहिजे आणि जे ओपन स्पेस जे विकलेले आहेत हे मोकळे झाले पाहिजेत आणि या जे कॅनॉल रोड आहेत यांचं देखील अतिक्रमण हटलं पाहिजे. यासाठी आज आम आदमी पार्टीच्या वतीनं अंकुशनगरचा रस्ता असेल, हा रस्त्याचा देखील नीट झाला पाहिजे या विषयाचं निवेदन आज माननीय मुख्य अधिकारी साहेबांना आम आदमी पार्टीच्या वतीने देण्यात आलेलं आहे. जर 8 दिवसामध्ये याच्यावरती कारवाई झाली नाही तर आम आदमी पार्टी या नगरपालिकेमध्ये आंदोलन करेल. याची सर्वस्व जबाबदारी नगर परिषदेची असेल. जय हिंद, जय महाराष्ट्र.